नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी रत्नाकर औसेकर. विषय गंभीर आहे आणि नाव आहे सब घोडे 12%. कालच्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या असत्याल तर तुम्हाला लक्षात येईल आणि दीवार चित्रपट आठवेल. अमिताभजी बच्चनच्या हातावर लिहिलेलं असतं की मेरा बाप चोर है आणि सर्वांनाच तो चित्रपट आवडलेला आहे. अमिताभ बच्चनच्या अभिनयाचं कौतुक सुद्धा झालं, पण तो अभिनय होता. पण कालचा जो स्टेजवरचा वावर होता काही राजकीय नेत्यांचा, की मुख्यमंत्र्याच्या बाबतीत एखाद्या खासदारांनी केलेलं वक्तव्य, शिंदे तू कौन है, खालून आवाज यायला गद्दार है, शिंदे तू कौन है, खालून आवाज यायला गद्दार है. पुन्हा शिंदे गटाच्या लोकांनी त्यांच्यावर पलटवार केला. पुन्हा आदित्य ठाकरेवर की तू कोण है, तुझ्या कपाळावर लिहिलं जाईल मेरा बाप महागद्दार है. अरे काय चाललंय काय? तुम्हाला सांगतो, ही निवडणूक एक सर्वसामान्य नजरेतून जर आपण पाहिली तर सर्वसामान्य माणसाला एकीकडे प्रचंड महागाई आहे, एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे, एकीकडे प्रचंड बेकारीचं प्रमाण वाढतंय, IT क्षेत्रातल्या रोजगारांच्या संधी कमी होत आहेत, अनेक उद्योग गुजरातला निघून चाललेत, कित्येक व्यापाऱ्यांनी मुंबईमधले आपले उद्योग सुरतला हलवलेले आहेत. आणि इकडे ह्यांचं शिवी गाळ राजकारण. आणि मग त्यावेळेस मला सामनामधल्या पत्रकार निळू फुलेची आठवण येते. आणि मी 1995 साली किंवा 96 साली निळू फुले साहेबांना भेटलो होतो. निळूभाऊंची आमची पुण्यामध्ये भेट झाली. निळूभाऊंना मी घरी, त्यावेळेस लँडलाईन जास्त होते, मी लँडलाईनवर फोन केला, म्हणजे निळूभाऊ भेटायचं आहे आपल्याला. आमचे धाराशिवचे एक मित्र होते पत्रकार महामुनी साहेब, तर महामुनी साहेबाचे निळूभाऊचे खास दोस्त. मग महामुनी साहेबांनी फोन केला की आमचे एक मित्र लातूरचे रत्नाकर औसेकर, ते तुम्हाला भाऊ भेटू इच्छितात. भाऊंनी सांगितलं की तुम्ही बालगंधर्वला या. मग आम्ही बालगंधर्वला गेलो आणि निळूभाऊंची साक्षात भेट झाली. मला सवय आपल्यापेक्षा वडील कलाकार जर कोणी आपल्या समोर असेल तर त्यांचे चरण स्पर्श करायचे. निळूभाऊंना ते आवडलं नाही. निळूभाऊने सांगितलं नाही नाही नाही, कोणाच्याही पाया नाही पडायचं, कधीच पाया नाही पडायचं. मग त्या दिवशीपासून हा रत्नाकर औसेकर कुणाच्याही पाया पडलेला नाही. पण निळूभाऊला मी त्यावेळेस विचारलं, म्हणलं निळूभाऊ, सध्याच्या किंवा येणाऱ्या राजकारणावर तुमचं भाष्य काय आहे? तर निळूभाऊनी मला फार सुंदर डायलॉग मारला. निळूभाऊच्याच आवाजात मी तुम्हाला ऐकू येतोय. मी विचारतो की निळूभाऊ, राजकारणावरचं तुमचं भाष्य काय आहे? ते निळूभाऊ काय म्हणले, त्यांच्या आवाजात ऐका. कलाकार कलाकार, भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय, भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय. आता एक वेळ अशी येणार आहे की तान्या लेकराची माय सुद्धा त्याला दूध पाजायला लाच मागे लाच. एवढं भ्रष्टाचाराचं रगीत अंगात भिनभिनतय, सनसनतय. अतिशय वाईट परिस्थिती. हा डायलॉग मी ऐकला, क्षणभर मी अचंबित झालो. म्हणजे त्या काळात निळूभाऊंनी 30 वर्षापूर्वी दिलेला डायलॉग आज सुद्धा तो लागू होतोय.
50 खोके, एकदम ओके, करोडोच्या भाषा. हे लोकसभेच्या जर तुम्ही गणितं काढली तर एकेकाची संपत्ती 4 कोटीहून 24 कोटीवर गेलेली आहे. कालच पुण्याच्या उमेदवाराचं बाहेर आलेलं आहे, मुरलीधर मोहोळचं, की 4 कोटी का 5 कोटी संपत्ती होती, 5 वर्षात 24 कोटी. म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे हे मुरलीधर मोहोळ हे उदाहरण दिलं मी तुम्हाला, पण अशा प्रत्येक उमेदवारांची संपत्ती कोट्यावधीनं वाढतीये. आणि इथं ज्यावेळेस माझा सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर ज्यावेळेस दिवसभर कष्ट करतो आणि त्याला ह्या कोट्यावधीच्या गोष्टीचा वीट यायला लागतो आणि मग तो मनामध्ये गुणगुणतो, साला सब घोडे 12%. तुम्हाला सांगतो, या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या कोट्यावधीच्या चर्चा सुरू होतात, की त्या आमदारला 2 कोटी देतो म्हणाला होता, त्याला 50 लाख दिले, याला 3 कोटी खर्चायला देतो मला तर त्याला 1 कोटीला टोपी घातली, थांबा तो आता कसा निवडून येतो बघतो, मग मी प्रचारच करत नाही. आमदार रुसलेले मी माझ्या डोळ्यानं पाहिले. आणि चर्चा काय कोट्यावधीच्या. अरे बापरे, मी परेशान झालो. आपल्याला इथं आपण आता यूट्यूब करतो तर आपण सपोर्ट मागतोय किंवा चला सहकार्य करा जनतेतून, आणि एकीकडे हे कोट्यावधी रुपये एका क्षणामध्ये हे मंत्री लोक, एका क्षणामध्ये हे आमदार लोक, एका क्षणामध्ये हे खासदार लोक. आता कालच्या काही बातम्या त्या डोळे दिपून टाकणाऱ्या होत्या. त्या झारखंडमधलं एक प्रकरण, की एका ड्रायव्हरच्या घरामध्ये कोट्यावधीचा ढीग सापडला. ड्रायव्हरच्या घरामध्ये एक रूम भरून नोटा सापडलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्सचा घोटाळा झाला म्हणे, कितीतरी 10,000 कोटीचं फ्रॉड झाला ॲम्ब्युलन्स खरेदीमध्ये. एक सही केली की कोट्यावधीचा भ्रष्टाचार. आणि म्हणूनच मला ज्यावेळेस त्या सामनातला पत्रकार निळू फुले हा शेवटी वेडा होतो, कारण जे दोन्ही नेते भांडत होते आणि निळू फुले सांगत होते त्या पत्रकाराला, आणि ज्यावेळेस त्याला समजतं की टीव्हीमध्ये की दोघं एकत्र होऊन सरकार बनवलेत, त्यावेळेस तो वेडाहून रस्त्यानं पळत सुटतो. ती परिस्थिती आज सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या पत्रकारांची झालेली आहे. पत्रकार सुद्धा वेड्यात निघतायत, कारण ह्यानं याच्या कव्हरेजसाठी, त्यानं त्याच्या कव्हरेजसाठी हातामध्ये दंडुक घेऊन फिरतायत. प्रत्येक जण धडपडतोय प्रसिद्धीसाठी, आणि आपला स्वार्थ साधला की त्याला सांगितलं जातं तेवढी क्लिप डिलीट करा, माझं आलं. काय चाललंय. आणि म्हणून एक फ्रस्ट्रेशन, एक नैराश्य या राजकारणाच्या बाबतीत आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये यायला लागले. ही काही चुकीची गोष्ट नाही आहे, कारण कोट्यावधीच्या गोष्टी लोकसभेला कोट्यावधीच्या येतात तर विधानसभेला लाखाच्या येतात. त्यावेळेस सर्वसामान्य माणूस म्हणतो, साला सब घोडे 12%. आणि सोमय्यांच्या भाषेत, किरीट सोमय्यांच्या भाषेत, हमाम में सब नंगे. म्हणून माझा यूट्यूब पाहणारा प्रेक्षक सुद्धा म्हणत असेल, आज आवसेकर असं वैतागून का बोलतोय, तर त्याच्या मागचं कारण आहे, तुम्ही ज्याशी दररोजचं हे जे तुमच्यावर न्यूजच्या माध्यमातून जे हॅमरिंग केलं जात आहे आणि हा त्याच्यावर आरोप करतो. आता रोहित पवारांनी अजितदादावर आरोप केले की 70,000 कोटी तुम्ही हल्ले, ते आता पैसे वाटतात, त्याचे व्हिडिओ सुद्धा काढून त्यांनी क्लिप व्हायरल केले. अजितदादा म्हणतात की बाबा 70,000 कोटी आहे तर अर्धे तू घेऊन जा. अरे काय चाललंय काय. आदल्या दिवशी मोदी साहेब म्हणतात की अजितदादा 70,000 कोटीचा फ्रॉड आहे, दुसऱ्या दिवशी अजितदादाला पक्षामध्ये प्रवेश घेतात. मग त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला वाटतं सब घोडे 12%. आज साखर कारखानदारीच्या माध्यमातून FRP घोटाळा, मळीचा घोटाळा, सबसिडी, खाजगी साखर कारखानदारी विकत घेऊन त्यामध्ये करोडो रुपयाचा चुना लावायचा सरकारला, आणि भ्रष्टाचार सबसिडीच्या नावाखाली हा प्रचंड मोठा सहकार भ्रष्टाचार आहे. सर्वसामान्य माणसाला माहित नाही हे लोक काय करतायत. आज ह्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती येते कुठून. पहिली निवडणूक लढवताना शेत विकावं लागतं. अशा लोकांकडे आज 20-20, 25-25 हजार कोटीची मालमत्ता आली कुठून. अशा कोणत्या रोजगार हमी योजनेच्या कामावर ते खड्डे खंदायला गेले होते
की जे आज कोट्यवधीची भाषा करतायत, आज हेलिकॉप्टरमध्ये फिरतायत, ज्या माणसाला मोटरसायकल मिळत नव्हती, स्कूटर दुसऱ्याची माग आणावं लागत होती, तो आज हेलिकॉप्टरची भाषा करतोय. तो म्हणतो मी एक फोन केला की 10 हेलिकॉप्टर माझ्या दिमतीला आहेत. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं सब घोडे 12%. माझा कोणत्या व्यक्तीवर राग नाही, कोणत्या पक्षावर राग नाही, कोणत्या नेत्यावर राग नाही, माझा या व्यवस्थेवर राग आहे. अरे ही भ्रष्टाचार जर पूर्ण ही यंत्रणा जर सडलेली आहे तर मोदी साहेब तुम्ही ठिगळ लावणार कुठं. आणि म्हणून आता येणारे जे काय आता 3रा टप्पा आता झाला, 4था टप्पा, 5वा टप्पा मतदान होणे, त्या मतदारांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण कुणाला मतदान करतोय. आणि पुन्हा म्हणायची पाळी येऊ नये, साला सब घोडे 12%. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयासह. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.